जय जिनेंद्र. नमस्कार सर्वांना. मी डॉक्टर सूर्यकांत शांतीलाल जोशी, अध्यक्ष भाजप व्यापारी आघाडी फलटण. नुकत्याच आत्ता झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी बोलत आहे की व्यापारी वर्गाने आणि मुख्यतः जैन समाजाने रणजित दादा नाईक निंबाळकर व शमशेर दादा नाईक निंबाळकर यांना पाठिंबा देऊन त्यांनी आमच्यावर टाकलेली जबाबदारी आम्ही पूर्णरित्या यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे आणि त्यामुळे त्यांना भरघोस मताधिक्याने आम्ही निवडून दिलेला आहे. आणि 35 वर्षांनी हा फलटणमध्ये जो सत्ता परिवर्तन झालेला आहे ते सर्व व्यापाऱ्यांच्या सहकार्यानेच झालेलं आहे आणि जैन बांधवांच्या सहकार्याने झालेलं आहे. डॉक्टर साहेब, काय सांगाल? भरभरून भाजपा व मित्र पक्षांना मतदान करण्यासाठी जैन समाज असेल किंवा व्यापारी बांधव असतील पुढे आले होते. त्याच व्यापारी बांधवातून आता चर्चा अशी होत आहे की डॉक्टर साहेबांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी मिळावी, याबाबत आपलं मत काय? बरोबर आहे. रणजित दादा नाईक निंबाळकरांनी आणि शमशेर दादांनी आमच्यावर जी जबाबदारी टाकलेली होती ती आम्ही यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे आणि त्याचंच फळ म्हणून आज 35 वर्षांनी कायापालट झालेला आहे. तर त्या कामी आम्ही पूर्णतःपणे तन मन आणि धनाने आम्ही दादांच्या बरोबर आहोत आणि आम्ही जी कामगिरी बजावलेली आहे तर त्याचा आम्हाला थोडा तरी वाटा मिळायलाच हवा. आणि त्या दृष्टिकोनातून मला जर स्वीकृत नगरसेवक पद दिलं तर खूप आनंदाची गोष्ट होईल आणि तो माझा मी हक्क समजतो. किंवा मी असंही समजेल की माझ्या कामगिरीला हे उत्तुंग यश आलंय आणि जर हे मला नगरसेवक पद मिळालं तर निश्चितच फलटणच्या नगरपालिकेचे सर्वच कारकीर्द सुधारण्यासाठी माझी मदत होईल. माझा जो प्रदीर्घ अनुभव आहे, गेल्या 60-65 वर्षाची कारकीर्द व्यापारी असोसिएशन असेल किंवा माझे धार्मिक कार्यक्रम असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, मी ज्या योजनाबद्ध रीतीने काम करतो, माझं नियोजनामध्ये परफेक्ट काम आहे. कोणती कार्यप्रणाली जर असेल तर धार्मिक कार्यक्रम असतील तरी ते माझ्या अधिपत्याखाली होतात आणि ते मी यशस्वीरित्या पार पाडतो. तर त्याच माझ्या अनुभवाचा उपयोग हा नगरपालिकेला होईल आणि निश्चितपणे फलटणचं आरोग्य, लोकांचं आरोग्य, लोकांचे जे काय आहेत मूलभूत गरजा त्या व्यवस्थित करण्याचा आम्ही प्रयत्न करू. डॉक्टर साहेब, आज पहिल्या 3 मध्ये फलटण शहरातील व्यापारी बांधव जे आहेत त्यामध्ये पहिल्या 3 मध्ये आपलं प्रामुख्याने नाव गणलं जातं. हो, बरोबर आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर साहेब असतील, शमशेर दादा असतील, आमदार सचिन दादा असतील, यांच्याकडून अनेक अपेक्षा उंचावलेल्या आहेत. या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी तुम्ही नेमकी कोणती भूमिका स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्यावर कराल? व्यापाऱ्यांना आता 35 वर्षामध्ये काही स्थान नव्हतं ह्या राजकारणामध्ये, परंतु राजकारणामध्ये जर राजकारण यशस्वी करायचं असेल तर आर्थिक नाडी सुद्धा महत्वाची आहे. मी तर असं समजतो की ह्या राजकारणाचा आर्थिक कणा हा व्यापारी वर्ग आहे आणि व्यापाऱ्यांना जर सांभाळलं तर निश्चितपणे आपल्या फलटणची नगरपालिकेची जी गाडी व्यवस्थित आहे किंवा सुरळीत नाही ती सुरळीत लागेल. आणि मुख्य म्हणजे व्यापाऱ्यांचे जे प्रश्न असतील, व्यापार बाजारपेठ आपली वाढली पाहिजे, त्यासाठी प्रयत्नशील आम्ही राहू. रस्त्यांसाठी आम्ही जे काय आहे ते प्रयत्न करूया. एखादं जर व्यापाऱ्यांसाठी व्यापार भवन बांधता आलं आम्हाला की जिथं चर्चासत्र व्यापाऱ्यांचे होतील, निर्णय व्यापाऱ्यांचे मेळावे तिथं भरवता येतील, एक्झिबिशन भरवता येतील, जेणेकरून व्यापार वाढीस लागेल अशी धोरणं आम्ही स्वीकारू. फलटण शहरातील व्यापाराला एका प्रकारे मरगळ आलेली आहे. ती मरगळ झटकून निघावी म्हणून माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर हे कसोशीनं प्रयत्न करीत आहेत. त्यांना तुमची साथ लाभेल याच खऱ्या व्यापारी बांधवाकडून शुभेच्छा आहेत. याबाबत आपण कोणत्या भूमिकेतून आता सध्या मार्गक्रमण करीत आहात? खासदार रणजित दादा आणि आमदार साहेब
यांच्या प्रयत्नातून फलटणमध्ये छोटे छोटे उद्योगधंदे सुरू व्हावेत की जेणेकरून येथील तरुणांना रोजगार मिळेल आणि फलटणची बाजारपेठ सुरळीत चालेल. त्या दृष्टीने आम्ही मार्गक्रमण करणार आहोत आणि एखादे छोटे टेक्स्टाईल मार्केट कसं उभं राहील फलटणला, एखादी फळफळाची चांगली कंपनी कशी उभा राहील निर्यात करणारी फलटणला, ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहे. नमस्कार.